नमस्कार, स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आणि मी आहे केदार. तर आज 29 जुलै दुपारचे 3:15 वाजत आहेत. आज आपण 29 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंत राज्यातील हवामान कसं राहील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर ॲक्सेस ऑफ मान्सून इकडे राजस्थानपासून मध्य प्रदेश करत छत्तीसगड ओडिसा करत बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेले आहे. कमी दाबाचं क्षेत्र याचं रूपांतर आता चक्राकार हवेच्या स्थितीत आहे आणि हे मध्य प्रदेशच्या आसपास सध्या सक्रिय आहे. आता हे जे कमी दाबाचं क्षेत्र आहे असेच इकडे गुजरातच्या दिशेने इकडे असंच उत्तर भागातून उत्तर पश्चिम भागातून पुढे जाण्याचा अंदाज आहे. याच्यामुळे आता जो हे कमी दाबाचं क्षेत्र पुढे गेलं की आता जो पाऊस मागील काही दिवसात पडत होता विदर्भ असेल, कोकण किनारपट्टी असेल, तसेच उत्तर महाराष्ट्रात सध्या पाऊस जो सक्रिय आहे, मराठवाड्यात जो पाऊस सक्रिय होता तो सुद्धा आता पूर्णपणे थांबणार आहे. विदर्भातील पाऊस सुद्धा आजपासून थांबणार आहे. तसेच कोकण किनारपट्टीवर थोडाफार पावसाचा जोर अधूनमधून घाट भागात सक्रिय राहील. त्यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अकोल्याचे उत्तर भाग हा जो पट्टा आहे या पट्ट्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचे ढग सध्या 2:15च्या सॅटेलाईट इमेजनुसार सक्रिय आहे. तसेच मुंबई, याच्यानंतर रायगड, ठाणे या पट्ट्यात सुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत. उर्वरित ढगाळलेलं हवामान इकडे जवळजवळ राज्यात सर्वच जिल्ह्यातून सक्रिय आहे. इकडे सांगली जिल्ह्यात ढगांची दाटी थोडीफार कमी आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा जास्त प्रमाणात ढग सक्रिय नाहीत. या भागात सूर्यदर्शन आज झालेलं आहे. यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 29 जुलैचा हवामान अंदाज पाहूया. त्याच्यानंतर 5 ऑगस्ट पर्यंतचा जर आज पावसाची शक्यता इकडे नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, याच्यानंतर बुलढाणा हा जो पट्टा आहे या जिल्ह्यांच्या उत्तर भागात आणि दक्षिण मध्य भागात सुद्धा काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे. पण हा पाऊस आज संध्याकाळपर्यंत राहील. तिथून पुढे जशी जशी रात्र पुढे जाईल तशी तसा हा पाऊस थांबेल. उर्वरित भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या पट्ट्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी राहील. तसेच नागपूर, वर्धा या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाही. कुठेतरी हलके थेंब देणारा पाऊस होऊ शकतो. राहिलेल्या पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारच्या, कोल्हापूरच्या तसेच सांगलीच्या पश्चिम घाट भागात हलक्या मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस राहील. मुंबई आणि कोकण विभागात सुद्धा हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आजसाठी सुद्धा राहील. उर्वरित राहिलेला जो सर्व विभाग आहे नांदेड, लातूर, धाराशिव, सांगलीचा मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व, नाशिक मध्यवर्ती पूर्व, छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, हिंगोली, परभणी हे जे सर्व जिल्हे आहेत या सर्व जिल्ह्यातून ढगाळलेलं हवामान राहील आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब होतील. विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून आजपासून नाहीये. तर हा झाला आजचा 29 जुलैचा हवामान अंदाज. त्याच्यानंतर उद्या आणि परवा 30 आणि 31 जुलैचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर इकडे गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून हलका मध्यम पावसाचा अंदाज उद्या आणि परवासाठी राहील. पण हा जो पाऊस आहे हा काही सार्वत्रिक असा नसेल. कुठेतरीच हलके मध्यम थेंब रिमझिम पाऊस होईल, पण सार्वत्रिक असा सर्वदूर असा पाऊस नसेल. तसेच नंदुरबार, जळगाव, नाशिकचे मध्यवर्ती पूर्व भाग, पालघर, ठाणे, रायगड या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील. परवा या भागातील पाऊस पूर्णपणे थांबेल. नंदुरबार, धुळे, जळगाव या पट्ट्यातील मुंबई, पालघर, ठाणे या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज परवा 31 जुलैसाठी राहील. तसेच पुणे पश्चिम घाटभाग, सातारा पश्चिम घाटभाग, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम भागातच हा पाऊस राहील. मध्यवर्ती आणि पूर्व भागात पाऊस जास्त प्रमाणात नसेल. उद्या आणि परवासाठी कुठेतरी हलके मध्यम थेंब झाले तर झाले. तसेच राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत सोलापूर, धाराशिव, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर हा जो सर्व पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज नाही आहे. कुठेतरी हलके मध्यम थेंब होतील. विशेष पाऊस किंवा जोरदार मुसळधार पाऊस या भागातून नसेल उद्या आणि परवासाठी, म्हणजेच 30 आणि 31 जुलै रोजी. त्यानंतर 1 आणि 2 ऑगस्ट रोजी वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या पट्ट्यातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 1 आणि 2 ऑगस्ट रोजी राहील. तसेच
पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत, नाशिकपासून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलका मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज, पण सार्वत्रिक असा आणि जास्त वेळ सुद्धा हा पाऊस नसेल. पावसाची तीव्रता आता या भागातली सुद्धा कमी होईल. तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, अमरावती, अकोला, वाशिम, नांदेड, लातूर हे जे सर्व जिल्हे आहेत राहिलेले, नगर, तसेच छत्रपती संभाजीनगर, जालना, बुलढाणा, परभणी, हिंगोली, नाशिक, मध्यवर्ती पूर्व, पुणे, सातारा, कोल्हापूरच्या मध्यवर्ती पूर्व भागात विशेष पावसाचा अंदाज नाही. कुठेतरी रिमझिम पाऊस किंवा हलके मध्यम थेंब होतील, पण तो जो पाऊस असेल काय सार्वत्रिक असा नसेल, कुठेतरी हलका मध्यम होऊ शकतो. सार्वत्रिक आणि विशेष पाऊस या भागातून नाही. या भागात उद्यापासून किंवा आजपासूनच सूर्यदर्शन बऱ्याच ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. त्याच्यानंतर 3 ऑगस्ट रोजी थोडंफार छत्तीसगड आणि ओडिसाच्या आसपास एक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होण्याचा अंदाज आहे, पण ते थोडंफार उत्तर दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे. मध्य प्रदेशचा उत्तर भाग करत राजस्थान, दिल्ली आणि पंजाब या भागात ती ॲक्सेस ऑफ मान्सून आणि कमी दाबाचा ट्रफ लाईन ती जाण्याचा अंदाज आहे. त्याच्यामुळे पाऊस हा फक्त थोडंफार अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यांच्या उत्तर भागात, काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज 3 ऑगस्टसाठी आहे. तसेच गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ हलक्या मध्यम पावसाचा अंदाज 3 ऑगस्ट रोजी राहील. याच्यात जर काय बदल झाला तर आपण पुढील काही व्हिडिओमध्ये नक्कीच सांगू. तसेच पालघरपासून सिंधुदुर्गपर्यंत, नाशिक, पुणे, सातारच्या, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात या भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज. कोकणात सुद्धा हलका मध्यम किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पाऊस अधूनमधून सक्रिय राहील. मधला जो सर्व पट्टा आहे हा विशेष पावसाचा अंदाज या पट्ट्यातून 3 ऑगस्ट रोजी सुद्धा नाही आहे. कुठेतरी हलका मध्यम, हलके मध्यम सर रिमझिम पावसाची होऊ शकते. सर्व दूर किंवा मुसळधार जोरदार असा पावसाचा अंदाज 3 ऑगस्ट रोजी सुद्धा या पट्ट्यातून नाही आहे. त्यानंतर 4 आणि 5 ऑगस्ट रोजी गोंदिया, भंडारा, वर्धा, तसेच अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार हे जे उत्तरेकडील सर्व जिल्हे आहेत, या सर्व जिल्ह्यातून काही भागात मध्यम तर काही भागात जोरदार पावसाचा अंदाज 4 आणि 5 जुलैसाठी आहे. उर्वरित यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक या भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 4 आणि 5 ऑगस्ट रोजी आहे. उर्वरित रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारच्या, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात हलका मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज 4 आणि 5 ऑगस्टसाठी आहे. राहिलेले जे विभाग आहेत अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, वाशिम, हिंगोली हलक्या मध्यम पावसाचा अंदाज राहील. हा जो पट्टा आहे नांदेड, लातूर, सोलापूर, तसेच बीड या पट्ट्यात, परभणी या पट्ट्यात विशेष पावसाचा अंदाज 4 आणि 5 ऑगस्ट रोजी नाही. काय बदल वाटला तर आपण त्यावेळी नक्कीच सांगू. तसेच पुणे, सातारा, कोल्हापूरचा आणि सांगलीचा मध्यवर्ती पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज 4 आणि 5 ऑगस्ट रोजी आहे. तर एकूणच काय तर 2 ऑगस्टपर्यंत राज्यात विशेष पाऊस नाही आहे. फक्त पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिकच्या पश्चिम घाट भाग हा भाग सोडला आणि विदर्भात भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूरचे काही भाग हे 2 भाग सोडले तर राज्यात विशेष पाऊस 2 ऑगस्टपर्यंत नाही आहे. बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल आजपासून किंवा उद्यापासून, पण थोडंफार 3 ऑगस्टपासून 3, 4 आणि 5 ऑगस्टला विदर्भात हे जे सर्व जिल्हे आहेत मागाशी सांगितल्याप्रमाणे हा जो सर्व पट्टा आहे, तसेच विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, जळगाव, नंदुरबार, धुळे हे जे सर्व जिल्हे आहेत या पट्ट्यातून आणि कोकण किनारपट्टी आणि पुणे, सातारा, कोल्हापूरच्या पश्चिम घाट भागात या भागात 3, 4 आणि 5 ऑगस्ट रोजी परत एकदा पावसाचा अंदाज राहील. त्यावेळी तशा आपण अपडेट नक्कीच देऊ. हा जो पट्टा आहे विशेष पावसाचा अंदाज सध्या तरी दिसत नाही आहे. बदल झाला तर त्यावेळी नक्कीच सांगू. तर हा होता 29 जुलै ते 5 ऑगस्टपर्यंतचा हवामान अंदाज. तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच. धन्यवाद.